स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये वास्तव काय आहे, खरं काय आहे आणि खोटं काय आहे आपल्याला माहिती आहे. आपल्या जे काही सोशल मीडिया आहे त्यावरती आपल्याला खूप काही मेसेजेस जे फिरताना दिसत आहे परमनंट होण्याच्या संदर्भातील. नंतर कॅबिनेटमध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा याचा निर्णय घेतला जाणार आहे परमनंट होण्याच्या संदर्भातील. नंतर मानधनवाढीचा, नंतर आपला वेळवाढीचा, नंतर तुमचा पगारवाढीचा, ह्या सर्व विषयांवरती आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, 3 महिने झालेले आहेत जॉईन, मग त्यांच्या वास्तव काय आहे तर वास्तव म्हणजे हे की विद्यार्थ्यांचे पगार पेंडिंग आहेत, म्हणजे मानधन पेंडिंग आहे, विद्यावेतन पेंडिंग आहे. काही विद्यार्थ्यांचे झालेले आहे, काही असे विद्यार्थी आहेत. वास्तव हे आहे की काही विद्यार्थ्यांना काय केलं, गुगल फॉर्मवर फॉर्म भरून घेतलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेला नाहीये आणि त्यांचे पण पगार पेंडिंग आहेत. म्हणजे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे. नंतर जळगाव, बीड जे जिल्हे आहेत, नंतर पालघर, यांच्या काही विद्यार्थ्यांचे पगार व्हायचे आहेत. म्हणजे जे आपण कमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बोलत आहात, आपण माझे फॉलोअर्स आहात, त्या संदर्भातील त्याचं उत्तर सुद्धा मी या ठिकाणी देतो आहे की त्यांचं म्हणजे पगार होईल, विद्यावेतन होईल, परंतु तेच वेळ लागेल. कारण काही विद्यार्थ्यांचे नंबर सुद्धा चुकलेले आहेत ना, काही ठिकाणी 2-2 ठिकाणी विद्यार्थी काम करतायत ना, रजिस्ट्रेशन झालेले आहेत, अप्लाय पण केलेलं आहे. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचा त्याला पगार मिळत नाही, तर दुसऱ्या ठिकाणचा मिळत आहे. असेही विद्यार्थी आहेत, 2-2 ठिकाणी ज्यांनी अप्लाय केलेला आहे. आणि हे एक वेळ झाल्यानंतर तुमचा जो काही अकाउंट आहे तो फ्रीज केला जाणार आहे. त्यांना पुन्हा तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही आणि तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी कोणत्याही महाराष्ट्रामध्ये ठिकाणी त्याचा वापर करून घेता येणार नाही, कारण डबल त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. हे एक वास्तव आहे. मानधनवाढीच्या संदर्भातील विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी GR जेव्हा काढत आहे, शासन निर्णय जेव्हा निघालेला आहे, वाढवण्याच्या संदर्भातील नाही. कारण शिक्षण सेवकांचा 16,000 रुपये पगार आहे, म्हणजे त्यांना शिक्षण सेवकांना मानधन दिलं जातं. आपण तर फक्त 6 महिन्यासाठी, त्यांना 3 वर्ष असतात तरी त्या सर्व गोष्टी केल्या जात असते. 16,000 रुपये त्यांचं मानधन वाढायला 10-10 वर्ष, 5-5 वर्ष शासनाला लागली. आपण तर फक्त 6 महिन्यासाठी रिक्रुटमेंट केलेलं आहे आपली. तर आपण सुद्धा थोडा विचार करायला पाहिजे या संदर्भात. हे एक वास्तव आहे. वाढेल की नाही वाढेल, वाढेल तर चांगला आहे, परंतु ते अफवा आहे, हा पण विचार आपल्याला विद्यार्थी मित्रांना करायचा आहे. नंतर मानधन वाढीचं झालं हे. आणि दुसरी अफवा कोणती, तर परमनंट संदर्भातील GR कॅबिनेटमध्ये निघणार आहे. ज्या वेळेला GR जेव्हा निघत आहे त्याच ठिकाणी तुमच्या नोंदी, अटी आणि शर्ती, टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत की कोणत्याही पद्धतीने नियमित केले जाणार नाहीये. हे फक्त तुम्ही 6 महिन्याचं प्रशिक्षण कालावधी म्हणून आपल्याला ग्राह्य पकडायचं आहे, असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे नमूद केलेलं आहे. नंतर आपल्याला माहिती आहे की शासनाचा कोर्टाचा निर्णय हा 11 महिन्याचा असतो की परमनंट संदर्भात आपण कॉलेजमध्ये आपला कोर्टामध्ये आपण चॅलेंज करू शकतो. तर 6 महिन्याचा असल्यामुळे आपण चॅलेंज करू शकत नाही. तो एक विषय आहे. आणि अंशकालीन विद्यार्थ्यांच्या संदर्भाने मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे परमनंटचा. तर 2019चा जो GR आहे त्यामध्ये त्यांना मात्र प्रिफरन्स दिलेला आहे, म्हणजे त्यांना प्राधान्य देणार आहे की जर विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल नियमित करण्याचा, म्हणजे त्यांचा अंशकालीनचा विषय केला जाते, म्हणजे विषय आहे. आणि आपल्याला माहिती आहे अंशकालीन जे विद्यार्थी असतात, विद्यार्थिनी असतात, उमेदवार असतात, यांना मात्र त्या ठिकाणी परमनंट केलं जातं. म्हणजे तो त्यांच्या बाजूने हा प्लस पॉईंट असणार आहे, पॉझिटिव्ह सकारात्मक असणं गरजेचं आहे. बाकी आपला लढा जो असणार आहे सर्वांचा, आपण सर्व बेरोजगार आहात हे मान्य करतो आपण, पण त्यातही CTET पास होणारे विद्यार्थी आहेत, जे ऑपरेटर कोपा वगैरे झालेले आहेत तेही विद्यार्थी हे आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की शासनानेच काढलेल्या हे कंत्राटीकरणाची जी भरती आहे त्यात नियमितीकरणाचा कोणताही त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाहीये. मग शासन खरंच करेल का? मग ह्या सुद्धा एक अफवाच्या बाजूने आपल्याला विचार करायला पाहिजे की ज्या गोष्टी शक्य नाहीये, जे जिथे लिहिलेलं आहे आणि करार केलेला आहे म्हणजे शासन निर्णयाचा, तर तो त्या पार शासन आपल्याला कोर्टात जरी जाऊ तरी आपल्याला ते सांगतील की अभि ज्या वेळेला तुम्ही कार्यप्रशिक्षणाच्या संदर्भानं तुम्ही जेव्हा जॉईन झालात तेव्हा या सर्व गोष्टी आपण टर्म्स अँड कंडिशन लिहून दिलेल्या आहेत, की हमीपत्र, बंधपत्र लिहिलेलं आहे, मग आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. हे एक दुसरी बाजू आहे, हे खरं वास्तव असणार आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. वास्तव काय असणार आहे मागणीच्या संदर्भात, आणि आपण परमनंटची मागणी आपली राहील, ठीक आहे. आपण सपोर्ट करतोय, तुम्हाला सर्वांना करतो. लढा उभारण्यासाठी आपण युट्यूबच्या चॅनलच्या ग्रुपला आणि सोबतच स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग चॅनलचं टेलिग्राम आणि
व्हॉट्सअपचा ग्रुप दोन्ही आहे, त्याला जॉईन व्हा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा जे DBEDचा जे काही जाहिराती येत आहे त्या सुद्धा आपल्या या चॅनलला मिळत आहे. त्याचं पण अपडेट आतापर्यंत आचारसंहितेनंतर 2 जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या, 3 जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या, सांगली आलेल्या, सोलापूर आणि पुणे त्या संदर्भाने मागितलेली आहे त्यांनी माहिती प्रत्येक पंचायत समितीला, आणि सोलापूरची सुद्धा 53 जागेची येणार आहे. तर हे सर्व अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहते विद्यार्थी मित्रांनो. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल आपण तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट हे आपल्याला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या या चॅनलला लाईक सुद्धा करा. धन्यवाद.